हॅलो नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव विजया हुडे। मी आज तुम्हाला शेतीबद्दल एक युनिक माहिती देणार आहे, जे की हे महत्त्वाचं प्रोडक्ट आहे। याचं नाव आहे अपसा 80। खूप महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं वरदान आहे। म्हणजे हे प्रोडक्ट जर आपण वापरत आहे तर आपण शेतीत लागणारी लागत कमी करू शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये पण भरपूर सारी वाढ होते। तर ते कशा प्रकारे आपल्याला खर्च कमी लागेल, उत्पन्नात वाढ कसा होईल आणि आपल्याला जास्त खर्च कमीत कमी पैशामध्ये कसं काय चांगलं इफेक्टिव्ह प्रोडक्ट मिळत आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज काही प्रॅक्टिकल करून दाखवते। त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे समजावून सांगते आणि मग तुम्ही स्वतः निवड करायची आहे की ते तुम्हाला यूज करून त्याचा प्रयोग करून पाहायचा आहे काय। जसं आता हे पाणी आहे साधं पिण्याचं, तर या पाण्याच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे। जसं 2 ग्लासामध्ये मी सारखं पाणी घेतलं आहे आणि आपण जेव्हा फवारणी करतो तर फवारणीसाठी जे आपल्याकडे पंपामध्ये पाणी असते आणि पाण्याच्या सहाय्याने आपण झाडाच्या पानावरती फवारणी करतो। तर आता समजा हे तुमचे 2 पंप आहे आणि तुम्हाला आता फवारणी करायची आहे शेतीमध्ये। तुम्ही याच्यामध्ये कीटकनाशक टाकला, याच्यामध्ये पण कीटकनाशक टाकलाय, तर हे अपसा 80 नावाचं जे प्रोडक्ट आहे, अपसा 80 म्हणजे काय तर ऑल पर्पज स्प्रे, म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता। तर 2 ग्लासापैकी एका ग्लासामध्ये मी याला मिक्स करते। याला उग्र वास असल्यामुळे आपण जर बीज प्रक्रिया केली तर बियाण्याला जर लावलं तर कीटक वगैरे हे प्रोडक्ट खाणार, म्हणजे आपलं जे पीक आहे, जे लागवड आपण करतो ते बियाणं खाणार नाही। तर आता ही अपसा 80 काही थेंब मी या पाण्यामध्ये मिक्स करते आहे आणि दुसरं पाणी मात्र मी तसंच ठेवलं आहे। तर बघा आता याचा काय फायदा आहे। 2 प्रकारचं पाणी झालं। अपसा 80 काय करते या पाण्याला, या आपल्या जो पाण्याचा जो सताव तणाव आहे, म्हणजे जे थिकनेसपणा आहे, समजा आपण कशावरही पाणी टाकलं त्याचं थेंब बनून राहतं, तर त्याला तोडण्याचं काम करते। म्हणजे हे पाणी हलकं होऊन जाईल आणि आपल्या झाडांमध्ये, आपल्या पानांमध्ये शोषल्या जाईल आणि त्याच्यामध्ये जेव्हा कीटकनाशक असते तेव्हा ते जास्त खोलपर्यंत घेऊन जाते। मी त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवते। हे एकच खरडं आहे जे मी तुमच्या समोर तोडून घेतलं। तर आता हे 2 खरडे म्हणजे आपल्या झाडाची 2 पानं आहे आणि आपण जेव्हा याच्यावर फवारणी करतो तर काय फरक पडतो ते बघूया। बघा 2 ग्लासामध्ये सारख्याच वेळेवरती मी हे खरडं डुबवलेलं आहे आणि अगदी काही क्षण आपण याच्यामध्ये याला धरून ठेवलं, त्याच्यानंतर आपण बाहेर काढून बघूया की कोणत्या पाण्यामध्ये काय फरक झाला आहे। तर बघा तुम्हाला दिसत आहे काय फरक झाला। हे जे खरडं होतं या साईडचं ते एकदम पाणी किती फास्ट, किती लवकरात लवकर या खरड्याने शोषून घेतलं आणि हे पाणी तो खालपर्यंत पसरवतही आहे। तुम्हाला खरडं ओलं होताना दिसत आहे आणि या खरड्याने पाणी काहीही शोषलं नाही, फक्त वरून थोडंसं लागलेलं आहे। म्हणजे बघा जर तुम्ही अपसा 80 मिक्स केली तर तुमचं जे फवारणी करणारं जे आहे, म्हणजे कीटकनाशक असो, तणनाशक असो, त्याला हे इतक्या फास्टमध्ये पानं आतमध्ये शोषून घेईल आणि त्याला अशा प्रकारे पसरवण्याचं काम करेल। म्हणजे थोड्या दूर आपण खरडं पाण्यात डुबवलं, अगदी या साईडला सुद्धा ते खरडं ओलं झालेलं आहे। म्हणजे तुमच्या डोळ्याच्या समोर तुम्ही पाहू शकता की काय फरक होत आहे अपसा 80 मुळे। तर सेम काम तुमच्या पिकावरती हे प्रोडक्ट करणार आहे। तुम्हाला जर झाडाच्या वरच्या साईडला फवारणी केली, तुम्हाला वाटत आहे की मागच्या साईडपर्यंत ते कीटकनाशक पोहोचलं पाहिजे, तर तुम्ही नक्की याचा उपयोग करा। एकदा वापरून स्वतःच्या पिकावर प्रयोग करून पहा। आणि हे खरडं मी इथेच ठेवते, थोड्या वेळाने पण आपण बघूया। जसं आता आपण प्रत्यक्षात पानावरही प्रयोग करून पाहू। हे बघा याचं हे धोप्याचं पान आहे, याला कोणी चमकुऱ्याचं पान पण म्हणतात। तर आपल्याला माहित आहे की या पानावर पाणी थांबत नाही, तर आपण हे 2 पानं सेम या पाण्यामध्ये डुबवून घेऊ। एक अपसा 80चं पाणी आहे आणि एक साधं पाणी आहे। बघा दोन्ही पानाला मी पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसत आहे, हे पान अक्षरशः पूर्ण कोरडं आहे, कारण याच्यावर पाणी थांबत नाही, पण हे पान पूर्ण ओलं झालं आहे कारण आपण या पाण्यामध्ये अपसा 80 मिक्स केली। बघा ज्याला म्हणजे पाणी एवढं शोषून घेते आणि मागच्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता हे पान पूर्णपणे ओलं झालं आहे, पूर्णपणे ओलं झालेलं नाहीये। तर आपल्या पिकावर जर आपण स्प्रे केला तर ते अशा प्रकारे पसरवण्याचं, चिपकवण्याचं असं वेगवेगळं काम आपलं हे अपसा 80 करेल। म्हणजे याने आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त, म्हणजे तुम्हाला जर वर्षभरात 5 ते 6 फवारण्या करायची गरज असेल तर तुम्हाला 3 ते 4 फवारणीमध्ये तुम्हाला तुमचं काम होऊन जाईल। म्हणजे इथे तुमचा फवारणीचा 2 फवारणीचा खर्च वाचू शकतो आणि प्लस तुम्ही जर याला बियाण्याला लावत आहे, आपली अपसा 80 आपण बियाण्याला जर लावली तर याच्या अंगी हे पाणी शोषण्याचा जो गुणधर्म आहे, त्यामुळे ते बियाणं आजूबाजूची आर्द्रता स्वतःकडे ओढून घेईल आणि आपलं बियाणं उगवण क्षमता वाढेल। म्हणजे जर आपलं 70% बियाणं उगवत असेल तर हे कमीत कमी तुम्हाला 80 ते 90% बियाणं उगवेल। म्हणजे बियाण्याची उगम क्षमता वाढते आणि जर तुम्ही याला जमिनीवर शिंपडलं
म्हणजे 30 ml जर आपण एका 15 लिटरच्या पंपामध्ये आपण ही अपसाईटी मिक्स केली आणि साध्या कोरड्या जमिनीवर जेव्हा आपण लागवड करायच्या आधी जर याला फवारलं, नंतर लगेच पाणी आलं त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, तर आपली जी जमीन आहे ना ती पाण्याला जास्तीत जास्त शोषून घेते आणि त्यामुळे आपल्या जमिनीची भुसभुशीतपणा वाढते. म्हणजे पिकाची मुळं जास्त खोल जाईल तर आपलं उत्पन्न सुद्धा जास्त येईल. कारण जास्त मुळं खोल गेल्याच्या नंतर जमिनीतलं जे नत्र असते, जे पोषक द्रव्य असते ते झाडाला मिळते आणि जेवढं मूळ खोल जाईल तेवढं फळ मोठं होतं, तेवढं झाडही मोठं होतं. तर या हिशोबाने तुम्ही याचा चांगल्या प्रकारे वापर करून तुमच्या उत्पन्नात भरपूर प्रमाणात वाढ करू शकता. तुम्ही फक्त एकदा हे प्रोडक्ट वापरून आधी विश्वास करून बघा, त्याचा रिझल्ट घेऊन बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलरसाठी याला वापरू शकता. जसं तुम्हाला जर याला जमिनीवर फवारायचं असेल तर छोट्या बेसवरती मी तुम्हाला घोल सांगितला आहे की 15 लिटरच्या पंपमध्ये 30 ml टाकायचं आणि मोठ्या बेसवर तुम्हाला बनवायचं असेल तर 100 लिटर पाण्यामध्ये कमीत कमी 160 ml अपसाईटी मिक्स करायची आणि ते एका एकरमध्ये फवारायचं तेवढं पाणी. तर त्याने तुमच्या जमिनीची जे प्रक्रिया आहे चांगल्या प्रकारे होईल, जमीन तुमची भुसभुशीत होईल आणि जास्तीत जास्त मुळं खोल घेऊन जाईल आपल्या पिकाची आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याला बियाण्याला बीज प्रक्रिया करू शकता, त्याने पण आपली उगवण क्षमता वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही फवारणीमध्ये ऑल पर्पज फवारणी असं तुम्ही त्याच्यामध्ये याला मिक्स करू शकता. जर तुम्हाला तणनाशक फवारायचं असेल त्याच्यामध्ये 20 ml टाकायचं आहे. जर तुम्हाला कीटकनाशक फवारायचं असेल तर तिथे 5 ते 10च्या दरम्यान तुम्ही ml याचा वापरू शकता. थोडं जास्त झालं तर काही प्रॉब्लेम होत नाही, फक्त आपलं जे आहे ते लवकर संपेल. आणि याचा खर्च एका पंपाला कीटकनाशकमध्ये फक्त 13.5 रुपये येतो, त्यापेक्षाही कमी येतो आपण जर कमी यूज केलं तर. म्हणजे एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्हाला स्टिकर, स्प्रेडर, टॉनिक, ऍक्टिव्हेटरचं काम हे प्रोडक्ट करणार आहे आणि एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. फक्त एकच आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे ऑनलाईन कुठल्याही वेबसाईटवरून बोलवायचं नाही, कारण तिथे तुम्हाला डुप्लिकेट मिळण्याची शक्यता आहे. genianamway.in ही वेबसाईट जी आहे त्याच्यावरूनच तुम्ही बोलवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणीतरी अॅम्वेचे जे डिस्ट्रीब्युटर असेल त्यांच्याकडूनच तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. जर तुमच्या कोणी ओळखीचं नसेल तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता आणि बेस्ट प्रोडक्टचा रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. खूप लोकांचे असे रिव्ह्यू आहे, वापरून त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा बेस्ट रिझल्ट येईल आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न पण होईल शेतीमध्ये. तर तुम्ही नक्की हे वापरू शकता. थँक्यू. बघा, आपण आता प्रॅक्टिकल करून बघितलं अपसाईटीचे काय फायदे आहे, कशा प्रकारे आपल्या पाण्याला ते जास्तीत जास्त खोलपर्यंत घेऊन जाते. तसं त्याचे भरपूर सारे फायदे आहे. म्हणजे हे प्रोडक्ट जे आहे ते कुठल्या एका लिमिटेड याच्यावर पिकावरती फवारण्यासाठी किंवा बीज प्रक्रियेसाठी नाही आहे, तर ते ऑल कुठलंही पीक असो, फळं असो, भाज्या असो किंवा काही तेलबिया असो, सगळ्या याच्यावर आपण जे शेतीमध्ये पिकवतो त्या सगळ्या याच्यावर तुम्ही याची फवारणी करू शकता. इव्हन तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये, घरी, बगीच्यामध्ये पण याला वापरू शकता. जबरदस्त रिझल्ट आहे याचा. आणि हे पूर्णपणे कृषी केंद्रांमध्ये जे नामांकित कृषी केंद्र आहे त्याच्यामध्ये प्रमाणित केलेलं प्रोडक्ट आहे. पूर्णपणे नॅचरल आहे, ऑर्गॅनिक आहे. कुठल्याही प्रकारे हे म्हणजे असं विषारी नाही आहे. पूर्णपणे सामान्य साधं प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे आपण सहज स्वतःसोबत ठेवू शकतो, कुठेही नेऊ शकतो. आपल्या हाताला लागलं तरी आपल्याला त्याचा काही साईड इफेक्ट नाहीये. तर आपण त्याला अशा प्रकारे छान असं वापरून एकदम बेस्ट असं आपण उत्पादन घेऊ शकतो. पण सोबतच याचे आणखी काही फायदे आहेत. जसं आपल्या जर पंपाचे खिळे जमलेले असेल त्याच्यामध्ये 1-2 थेंब जर टाकलं तर ते खिळे पण खोलायसाठी आपल्याला मदत होते. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा याचा आपण उपयोग करू शकतो. आणि याला आपण ड्रीप मध्ये सोडू शकतो. म्हणजे जसं मी तुम्हाला जमिनीबद्दल सांगितलं ना की जमिनीवर फवारलं तर आपली जमीन भुसभुशीतही होते, पाणी जास्तीत जास्त शोषून घेते आणि पाण्याचं जे बाष्पीभवनाचं जे प्रमाण आहे तेही कमी करते. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण आपल्या पिकाला पाणी देतो तर त्या ड्रिपमध्ये जर याला सोडलं तर तुम्हाला जर जिथे 2 ते 3 पाणी द्यायचे आहे तिथे तुमचं 2-3 पाण्याचं काम 2 पाण्यामध्ये होऊन जाईल. जर तुम्हाला 5-6 दिवसांनी पाणी द्यायचं असेल तर 8 ते 10 दिवसांनी पाणी दिलं तरी तुम्ही म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा शेती करू शकता. जास्त पाणी झालं, तुम्ही आता पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी होते तर ते चिबडीची जमीन असते तर ते असं चिबडून जाते आणि आपले जे पिकं आहे ते पिवळे पडायला लागतात. जर तिथे जर तुम्ही याला शिंपडलं तरी सुद्धा ते जे पाणी आहे, जे चिकटावा आहे, जमिनीचा जो कडकपणा आहे तो पूर्ण आतमध्ये शोषला जाईल आणि आपल्या जमिनीला लवकर वाढ आणि म्हणजे भुसभुशीतपणा सुद्धा येईल.
त्याच्यासाठी पण याचं काम करू शकता तुम्ही। फवारणी करण्यासारखी जर अवस्था नसेल, चिखल झालाय, आपण चालू नाही शकत, फवारणी नाही करू शकत, तर आपण याला रेतीमध्ये टाकून, रेती पण आपल्या शेतामध्ये फेकली तरी सुद्धा आपलं जे जमिनीतलं पाणी आहे ते खाली घेऊन जाईल आणि पिवळे पडलेले जे पिकं आहे ते चांगले राहील, म्हणजे पूर्णपणे जळून उभवून जाणार नाही। तर अशा प्रकारे याचा भरपूर सारे आणखी भरपूर फायदे आहेत। तुम्ही स्वतः काही इन्व्हेन्शन करू शकता, स्वतः प्रयोग करून पाहू शकता आणि तुम्हाला हे पाहिजे असेल नक्कीच मला तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला अवेलेबल करून देईल। थँक्यू।